नमस्कार. आदतचं मैदान आत्ता अंगापूरमध्ये येथे होणार आहे आणि यामध्ये आत्ता लॉट्स चालू आहेत आणि 1 ते 10 मध्ये लॉट्स आत्ता काढलेले आहेत. त्या गाड्या पळून आल्यानंतर 11 ते 20 हे लॉट काढले जातील आणि नक्कीच आता अंगापूरचं मैदान चालू आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना सांगितले बकासूर तिथे येणार आहे, परंतु बकासूर 1 ते 10 मध्ये नाही आहे. परंतु बघूया कोणकोणते बैल 1 ते 10 गटामध्ये आहेत. चला मग सुरुवात करूया. गट क्रमांक 1 मध्ये बैल पळणार आहे दैवत गोवेकर यांचा बैजा किंवा दुसरा एक बैल असेल, कारण की दैवत गोवेकर यांच्या नावाने चिठ्ठी ही निघालेली आहे. बघूया आता त्यांच्या नावावरती कोणता बैल पळतोय. गट क्रमांक 2 मध्ये कोण पळणार? गट क्रमांक 2 मध्ये बादशाह नावाची चिठ्ठी निघालेली आहे. तसेच संग्राम हा बैल पळताना दिसेल, तसेच बुलेट नावाचा सुद्धा बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल आणि बाबा हा एक बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल. नक्कीच हे 4 टॉपचे बैल त्या गटामध्ये पळताना दिसतील. गट क्रमांक 3 मध्ये कोणती गाडी पळेल? मांडवेकरांची गाडी पळेल. मांडवे जे गाव आहे तालुका जिल्हा सातारा तिथला बैल असेल. तसेच कचरेवाडीकरांचा एक बैल असेल. नक्कीच हे टॉपची बैल त्या गटामध्ये आहेत. तसेच 4 नंबर गटामध्ये कोणती गाडी पळेल? 4 नंबर गटामध्ये शेंद्रेजवळ एक गाव आहे वेचले या गावचा एक बैल पळेल. टॉपचा बैल आहे, त्याची फक्त चिठ्ठी निघालेली आहे नावाची. गट क्रमांक 5 मध्ये कोणते बैल पळतील? टॉपचे बैल आहेत. मल्हार पळतोय, फौजींचा लाडका मल्हार. तसेच वजीर पळतोय. अंगापूर जवळीच एक गाव आहे फडतरवाडी, त्या गावचा वजीर हा बैल पळतोय. नक्कीच बघूया काय कमाल करतोय वजीर हा बैल. 6 नंबर गटामध्ये कोणता बैल पळतोय? शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचे खूप बैल आहेत. त्यांची आता कोणता बैल पळतोय बघूया आदतमध्ये. का मोठा बैल पळतोय की बारका बैल पळतोय बघूया. तसेच कोडजे गाव या गावचा सुद्धा त्या ठिकाणी एक बैल पळतोय. त्या बैलाचं नाव माहीत नाहीये. नक्कीच कोणाला माहीत असेल तर सांगा कमेंट्समध्ये. मी बैलांची नावे सांगतोय, गावांची नावं जिथं आली तिथं सांगायची बैलांची नावं बरं का. जर की यूट्यूबर्स जेवढी लोक आहेत माझे सबस्क्रायबर बघणारे, त्यांना मी जे गावाचं नाव जे पुकारतोय त्या ठिकाणी बैल पळतोय. जर कोणाला माहीत असेल त्या बैलाचं नाव तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. गट क्रमांक 7 मध्ये स्वप्नेकरांचा बैल पळतोय. तसेच सातारा जिल्ह्यामधील साताऱ्यातलाच करंजेतला बैल पळतोय. तसेच आदत किंग पुष्पराज हा बैल सुद्धा त्या गटामध्ये ते चिठ्ठी निघालेली आहे. बघूया काय कमाल करतोय. तसेच गट क्रमांक 8 मध्ये वाठार किरोली या गावची चिठ्ठी निघालेली आहे. बघूया तिथला गावचा एक बैल आहे. कोणता बैल आहे कमेंट्समध्ये सांगा. बोरगाव नागठाणे जवळ बोरगाव हे गाव आहे, त्या गावचा सुद्धा बैल पळणार आहे. त्याचा सुद्धा कमेंट्समध्ये सांगावं त्या बैलाचं नाव. आणि सातारा रोड मधला एक बैल पळतोय. आता कोणता बैल पळतोय त्यांचं मालकांचं नाव पकडलं पण आपल्याला एवढं माहीत नाही कोणता बैल आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा. गट क्रमांक 9 मध्ये करंजे सातारा इथला बैल पळतोय. तसेच प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच आता कोणता बैल पळतोय त्यांच्या नावाने काय माहीत. आणि खरसुंडीकरांचा बाबा एक टॉपचा बैल आहे बरं का. आता 1 ते 10 मध्ये 100% 9वा गट तोच मारणार. आणि सोन्या नावाचा बैल आहे. बघूया काय कमाल करतोय सोन्या बाब्या 9व्या गटामध्ये. 10 नंबरला एक टॉपची लढत आहे बरं का, कारण जीवन ड्रायव्हर यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. त्यांचा कोणता बैल पळतोय बघूया. महाकाल या बैलाची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे. तसेच बावऱ्या सोन्या ही जोडी पळणार आहे त्या गटामध्ये. बावधनकरांचा बैल पळणार आहे, जांबकरांचा बैल पळणार आहे आणि पुष्पराज हा एक बैल पळणार आहे. नक्कीच आत्ता तुम्हाला 1 ते 10 गटामध्ये कोणकोणती बैल पळणार आहेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि नक्कीच आपला बकासूर आता कोणत्या गटात पळतो याची उत्सुकता सगळ्यांना लागली. नक्कीच ती उत्सुकता पूर्ण होईल. तुम्हाला माहिती मी लगेच पोचवेन. धन्यवाद.